पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि बंधू सचिन घायवळ सध्या विविध कारणामुळे चर्चेत आलेत। निलेश घायवळ यांचे पासपोर्ट शस्त्र परवान्याबाबत राजकीय हस्तक्षेप, प्रशासनाची मंजुरी यामुळे सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत। अशातच निलेश घायवळ यांच्या मामाने एक मोठा गौप्यस्फोट केलाय। 2019 साली निलेश घायवळ याला अमरावती जेलमधून सोडवण्यात रोहित पवार आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सहभाग असल्याचा गौप्यस्फोट केलाय। त्यामुळे निलेश घायवळ यांच्या प्रकरणाला नवीन वळण आले। जानकीराम अण्णासाहेब गायकवाड, निलेश घायवळचा सक्का मामा। हे निलेश घायवळवर आणि सचिन घायवळवर जे काय चाललंय सध्या, हे सगळं खोटं आहे। त्यांचा काही कुठेही संबंध नाही। त्या दिवशी कुठं पुण्यामध्ये काय लफडे झाले, फायरिंग झाली जणू असं समजताना त्याचं नाव टाकलं निलेश घायवळचं। निलेश घायवळ हा 9 तारखेला गेलेला आहे बाहेरगावी। ही सही झाले 17 तारखेला। त्याच्यानंतर ही ज्यांनी केलंय त्यांचं कशामुळे झालं, गाडीला गाडी घासल्यामुळे झालं। ज्यांनी केलंय त्यांचा आणि निलेश घायवळचा काही संबंध नाही। कुठल्या केसमध्ये नाहीत, नंबरकारी नाहीत, काय नाहीत, दोस्त पण नाहीत। ती हे सगळं खोटं नाटक करून त्याला गुंतवायचंय। झाला विषय सरचा, सचिन सरचा, तर त्याला इकडे जिल्हा परिषदला उभा राहायचं आमच्या इकडं खर्डा गटातून। ती सीट आमचं 101% आम्हाला माहिती आहे, म्हणून त्यांना तकलीफ व्हायला लागली। ते काय बी खोटं नाटक करायला, ह्यांना बंद केलं म्हणजे मग आपण घेणार। रोहित पवार करते सगळं हे। त्यांनी सांगितलं गृहमंत्री आमचा सगळं निलेश घायवळला सोडलं राव ह्याच्यातून, अमरावती जेलमधून। मोका होता त्याला निलेश घायवळला। मला विचारून घेतलं त्यांनी डायरेक्ट, म्हणजे मामा असं मग कुठल्या जेलमध्ये? मला अमरावतीच्या। म्हणजे या तारखेला त्या तारखेलाच त्याला बाहेर काढला। कुणी काढला? त्यांनी सरळ सांगितलं होतं की मामा अनिल देशमुख आमचे आहेत गृहमंत्री आणि रोहित पवार, या दोघांनी ह्याला बाहेर काढले। तुम्ही इन्क्वायरी करा ना अमरावतीला जाऊन। तिथे लोक कुठला कोर्टात आलता, कोण वकील होतं, कोणी पैसे भरले, सगळं ह्यांनीच केले। त्याच्यानंतर सुटल्याच्या नंतर त्याच्याबरोबर आम्ही काम केलं रोहित पवाराच्या। 43,000 मतांनी तो निवडून आला। मग असं कुठे वाकडा चालायला लागला पुन्हा निवडून आल्यावर? तुम्ही गाड्यात घेऊन फिरू नका, गाड्यात घेऊन जाऊ नका, एकलाच जा, तुम्ही भाषण घेऊ नका, कुठं बड्डेचं काही स्टेटस ठेवू नका कोणाच्या। अरे कुठं विरोध करायला लागला? पण गायरान जमिनी लागली इकडला हा नाही ती सोरचे प्लॅन्ट करता। मग गाववाले सगळे निलेश भाऊकडे यायला लागले, भाऊ ते आमचं गायरान जमीन जनावरला आम्हाला चारायला ती लागला विकायला म्हणली। विरोध करायला लागले, पुन्हा जास्त विरोध झाले। पाणी वाटलेलं कोरोनामध्ये निलेश घायवळनी जामखेडमध्ये ती एक गोष्टी टँकर होते ती एक, आणि हे सौर ऊर्जाचं प्लॅन्ट रोहित पवारला गायरान जमिनी पाहिजे होत्या ती एक खटाकलं। आणि आम्ही गेलो म्हणजे आम्ही पोरं दोस्त मंडळी जास्त असल्यामुळे आपल्या मागे राहणार ना, ह्याला खटकायचं, तुम्ही बाहेर नाही फिरायचं। अरे असं कसं? मेन मुद्दा आहे सर, ही जी झालंय ही सगळं खोटं आहे। निलेश घायवळला मेन मुद्दा आहे की त्याच्यामध्ये अमरावती जेलमधून कुणी सोडवला, मोक्याच्या केसमधून सांगीन त्या तारखेला निलेश घायवळ जामखेडला आलेला आहे। ती देवासारखी पोरं आहेत, ज्याला माहित नसेल त्यांनी त्यांच्याकडे कधी येऊन बघा। आणि ज्या निलेश पशी म्हणा एखादा माणूस जर आला ना 10 टाइम पुन्हा येईल, मनानेच काही नसलं तरी येईल। बालपण शिक्षण फिक्षण सगळं त्याचं ह्याला झाले पुण्याला, त्यांचे राहायलाच ती पुण्याला आहेत। त्यांचं इकडं काही नाही, ते बंगला बांधला आता म्हणून खटकाय सगळं। ते जे सांगतात निलेश घायवळने पासपोर्ट खोटा काढला घेऊन गेलाय तो बाहेरगावी म्हणून, पासपोर्ट ह्यांनी दिलेला आहे रोहित पवारांनी आणि अनिल देशमुख। त्या टायमाला 2019ला कोण होतं गृहमंत्री बघा? कोणी दिलाय? मग दुसऱ्याने दिलाय काय? हे रोहित पवारने सगळं करून दिलेलं आहे आतापर्यंत। त्यांनी केलं त्याचं काम, आम्ही आमचं काम केलं, पण लागला वाकडं चालायला विनाकारण, काहीच कारण नाही की हो। हा पुन्हा विरोधात काम केलं आम्ही त्याच्या 600 मतांनी ती बळच आलं। दरम्यान रोहित पवारांच्या कंपनीला गावातील गायरान जमीन न दिल्यानंच रोहित पवार घायवळ बंधूवर चुकीचे आरोप करत असल्याचा सोनेगाव येथील ग्रामस्थांनी माध्यमांसमोर सांगितले। घायवळ प्रकरण जे आता सध्या चाललंय ते हेवळ राजकीय सोडापोटी चाललेलं आहे। 2019 साली विधानसभेला सचिन सर घायवळ हे रोहित पवाराचं काम करत होते आणि रोहित पवार या जामखेड कर्जत मतदारसंघातून 43,000 मतांनी निवडून आले। परंतु आता 2024च्या निवडणुकीमध्ये राम शिंदेचं काम करत होते, हे त्यांना खटकलं एकदम जीवाला। त्यांच्यावर इतका राग धरला त्यांनी की त्यांच्यावर काही बी आरोप करायला लागले। आणि दुसरा विषय असा की ज्यावेळेस गायरनाचा प्रश्न होता, त्यांच्या ॲग्रोस्टारची जी संस्था होती ती संस्था गायरनाच्या जमिनी प्रत्येक ग्रामपंचायतला त्यांच्या संस्थेच्या नावावर मागत होती, करून ठराव करून फॉर्म मागत होते। तर त्या ठिकाणी सचिन सरांनी सांगितलं, एवढी मोठी गायरनाची जमीन आहे, तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी जाऊन जनावरे चरतात, गायी म्हशी चरतात,
तुम्हाला ती जमिनी लागणार आहेत आणि तुम्ही अशा खाजगी संस्थेला देऊन हा तुमचा तोटा करताय। त्यावेळेस प्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंच सगळे गावकरी जागृत झाले आणि लोकांनी विरोध केला आणि त्यांना माहित झालं रोहित पवारांना की हे सगळं सचिन सरांनीच केलंय, म्हणून त्यांच्यावर एवढा त्यांनी राग धरला आणि ह्या रागापोटी त्यांनी त्यांच्यावर काही बी आरोप करायला केले। मध्ये इंदापूरच्या मॅटर मध्ये निलेश भाऊवर असंच एक खोटं प्रकरण करून त्यांना गुंतवण्याचं काम केलं। म्हणजे हे पवार घराणं लोकांवर खोटे नाटे गुन्हे करून फसवण्याचं काम करतंय। त्यांचं मूळ आडनाव हे गायवळ आहे, घायवळ नाही। ते सोनेगावचं मूळ आडनाव त्यांचं गायवळ आहे। त्यांचा त्रास नाही, काय नाही। मी ग्रामपंचायतचा सदस्य आहे। कसलाही काड्या भागात व आमच्या या 5-7 गावात कुठला त्रास नाही। त्यांचं सहकार्यच असतं कोणत्याही कामाला, कसल्या शाळा असो, कुठलं लग्न असो, कार्य असो, त्यांना ते सहकार्यच करतात।